हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बाटनुंबातील सोनापूर सिग्नलवर नाकाबंदी दरम्यान पैशाने भरलेली गाडी पकडली। गाडीमध्ये 3 ते 3.5 कोटी रुपये असल्याची माहिती। पैशांची मोजणी सुरू। मुख्यमंत्री शिंदे सांगली दौऱ्यावर। शिंदेंच्या सांगलीमध्ये 2 तर धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी शिराळ्यामध्ये सभा होणार। देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज 5 सभा। बार्शी, म्हाडा, सांगोला, अकलूज आणि मोहोळमध्ये फडणवीसांची सभा होणार। उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीमध्ये तोफ धडाडणार। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। ठाकरे नारायण राणेंवर काय बोलणार याकडे लक्ष। आदित्य ठाकरे आज कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दौऱ्यावर। शाहू महाराज आणि सत्यजित पाटलांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा। पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल। बाजार समितीच्या गाळ्यांच्या एफएसआय वाटपामध्ये घोटाळा केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। किती गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही। तिसरा गुन्हा कधी दाखल करताय याची वाट पाहतोय, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गाने राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये लढा उभारणार। दहिवडीमधील सभेमध्ये शरद पवारांचा सरकारला इशारा। नकली शिवसेना सनातन विरोधी लोकांसोबत। बाळासाहेब ठाकरेंनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस सत्तेमध्ये आल्यास संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होईल। काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल। मोदींचा काँग्रेसवर निशाणा। 400 जागा जिंकल्यानंतर भाजपा संविधान बदलणार। मोदींच्या परवानगीनेच भाजप नेत्यांकडून संविधान बदलणार असल्याची वक्तव्य। प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार हे राज्याचं दुर्दैव। ठाकरे गट 100% काँग्रेसमय झालाय। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला मत मोदींना। कोल्हापूरमध्ये मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। उज्ज्वल निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी। खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट। सर्वोच्च न्यायालयाची जुनी वेबसाईट 1 मे पासून बंद होणार। sci.gov.in या नवीन वेबसाईटचा वापर करण्यात येणार। महाराष्ट्रामध्ये उद्या आणि मंगळवारी मोदींच्या सभांचा धडाका सुरूच। सोलापूर, सातारा, पुणे, म्हाडा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा होणार। पुढील 24 तासामध्ये देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज। उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।